नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 25 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी, या सप्ताहात तुम्हाला सर्वात अधिक आपल्या भावनांवर काबू ठेवण्याचा सल्ला दिला जातो, कारण शक्यता आहे की या सप्ताहात तुमच्यामध्ये विक्षिप्तता वाढेल. यामुळे तुम्ही आपल्या करिअरच्या प्रती काहीसे निष्काळजी दिसाल. ज्याप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्यासाठी शिक्षण आवश्यक असते, तसेच तंदुरुस्त शरीरासाठी झोपेची देखील आवश्यकता असते. परंतु आवश्यकतेपेक्षा जास्त झोप या आठवड्यात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते. म्हणून ही गोष्ट सुरुवातीपासूनच लक्षात ठेवा. या सप्ताहात चंद्र राशीपासून एकादश भावात शनी स्थित असण्याच्या कारणाने तुम्हाला आर्थिक जीवनात भाग्याची साथ तर मिळेल, परंतु तुम्हाला या काळात काहीही गुंतवणूक करायची आहे तर वास्तविकतेचे आकलन करा आणि त्यानंतर गुंतवणूक करा, अथवा आपले धन अडकू शकते. आपल्या नवीन परियोजनांसाठी आपल्या मातापित्याला विश्वासात घेण्याची योग्य वेळ आहे. यासाठी तुम्हाला सुरुवातीपासूनच आपल्या प्रत्येक योजनेच्या बाबतीत आपल्या मातापित्याला सर्व काही सांगणे आणि त्यावर त्यांचा विचार जाणण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात तुमच्यावर कामाचा अतिरिक्त बोजा तुमचे आरोग्य बाधित करू शकते. अशात आपल्या व्यस्त जीवनात काही वेळ काढून आपल्या शरीराला आराम द्या. वृषभ राशी, या सप्ताहात बऱ्याच शुभ ग्रहांच्या प्रभावाने तुमची इच्छाशक्ती प्रबळ होईल. या काळात तुम्हाला बऱ्याच अशा संधी मिळणार आहेत ज्यांच्या मदतीने करिअरच्या बाबतीतही वेळ तुमच्या राशीसाठी नोकरीपेशा जातकांसाठी खूप आनंदी व्यतीत होईल. या सप्ताहात तुम्हाला आपल्या शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तम आणि सुधार करण्याची संधी मिळेल, परंतु या राशीतील ते विद्यार्थी त्या सर्व संधीचा फायदा घेण्यासाठी अपयशी राहतील, जे तुमच्या शिक्षणापेक्षा अधिक महत्त्व आपल्या मौज मस्तीला देतात. अशात तुम्हाला वेळ पाहताच स्वतःला सुधारण्याची आवश्यकता असेल, अथवा तुम्हाला भविष्यात याचा परिणाम भोगावा लागू शकतो. या सप्ताहात स्वतःला बऱ्याच प्रमाणात स्वस्थ समजाल, कारण या काळात तुम्ही आपल्या कुटुंब आणि कार्यक्षेत्रात योग्य संतुलन कायम ठेवण्यासाठी आणि या गोष्टीमध्ये आपले आरोग्य उत्तम बनवण्यातही यशस्वी व्हाल. चंद्र राशीपासून केतू पंचम भावात स्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात कुठल्याही जवळच्या नातेवाईकांच्या घरी जाणे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते, कारण शक्यता आहे की ते तुमच्याकडून काही प्रकारची आर्थिक मदतीची अपेक्षा करतील. या आठवड्यात अचानक घरी पाहुणे येण्याची अपेक्षा आहे, जे कौटुंबिक वातावरणात शांतता आणतील. यावेळी आपणास घरी स्वादिष्ट पदार्थ खाण्याची संधी मिळेल. तसेच संध्याकाळचा आपला वेळ अतिथीसह घालविला जाईल. मिथुन राशी, या राशीतील जे लोक आधीपासून विदेश कंपनीमध्ये कार्यरत आहेत त्यांना या सप्ताहात बरीच मोठी पदोन्नती किंवा लाभ मिळण्याची प्रबळ शक्यता बनताना दिसत आहे, कारण कार्यस्थळी तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचे सहकारीही या काळात तुम्हाला पूर्ण समर्थन देताना दिसतील. यावेळी आपल्याला आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात काही अडचण येऊ शकते,
म्हणूनच आपल्याला एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यान आणि योगाचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आणि जर परिस्थिती आपल्या इच्छेपासून उलट दिशेने गेली तर त्यावेळेस स्वतःला शक्य तितक्या शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण शांत मनाने तुम्ही प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यात स्वतःला सक्षम असाल. चंद्र राशीपासून नवम भावात शनी स्थित असण्याच्या कारणाने हा सप्ताह आरोग्याच्या बाबतीत खूप चांगला सांगितला जाऊ शकतो. या काळात आरोग्याच्या प्रती तुमचे सातत्य तुमच्या बऱ्याच आजारापासून आराम देण्यात कारगर सिद्ध होईल. अशात योग व्यायामात कमी आणू नका आणि जितके शक्य असेल हिरव्या पालेभाज्या खा. जर तुम्हाला आतापर्यंत कुठलीही आर्थिक समस्या येत होती तर तुम्हाला या सप्ताहात त्यांच्या बाबतीत विचार करून चिंता करण्याच्या ऐवजी काही असे करण्याची आवश्यकता असेल ज्यामुळे तुमच्या कमाईमध्ये वाढ होऊ शकेल. यासाठी तुम्ही आपले मित्र, जवळचे किंवा मोठ्या व्यक्तींसोबत विचार करून काही गरजेचा निर्णय घेऊ शकता. घरातील काही बदलामुळे आत्मीय जनासोबत तुमचा या सप्ताहात वाद होऊ शकतो. यामुळे तुमच्या सन्मानात कमी होईल. सोबतच कुटुंबात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कर्क राशी, या सप्ताहात तुम्हाला मान सन्मान प्राप्ती होईल. तथापि या काळात तुमच्या भाऊ बहिणींचे आरोग्य कमजोर राहू शकते, ज्यावर तुम्हाला आपले काही धन खर्च करावे लागेल. परंतु या काळात तुमच्याद्वारे आपली प्रत्येक प्रकारची कौटुंबिक जबाबदारीचा निर्वाह करणे तुम्हाला घरात मान सन्मान देण्याचे कार्य करेल. या सप्ताहात तुम्ही करिअरच्या विकास हेतू काही चर्चेचे काम किंवा योजनांमध्ये आपला हात टाकू शकता. अशात तुम्हाला या संदर्भातील पाऊल उचलण्याच्या आधी त्या बाबतीत चांगल्या प्रकारे विचार करण्याची आवश्यकता असेल. यामुळे जर आवश्यकता असेल तर तुम्ही मोठ्या व्यक्तींची मदत घेऊ शकता. जर तुम्ही बेरोजगार असाल तर या आठवड्यात तुम्हाला नोकरी मिळण्याच्या बऱ्याच चांगल्या संधी मिळतील आणि आठवड्याच्या मध्यानंतर तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षांमध्येही जबरदस्त यश मिळण्याचे योग बनत आहेत. तथापि यासाठी आपल्याला आपली संगती सुधारणे आवश्यक आहे आणि केवळ अशाच लोकांशी संवाद साधणे आवश्यक आहे जे त्यांच्या शिक्षणाबद्दल गंभीर आहेत. अन्यथा तुमचे मन शिक्षणापासून भटकू शकते. चंद्र राशीपासून अष्टम भावात शनी स्थित असण्याच्या कारणाने मागील सप्ताहात अपचन, गुडघेदुखी, डोकेदुखी सारख्या समस्यांना घेऊन ते जातक आतापर्यंत सहन करत होते. आता या सप्ताहात आरोग्य, जीवनाचे महत्त्व समजून यात सुधार करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या या प्रयत्नांना पाहून तुमच्या जवळचे लोक आनंदी होतील. सोबतच ते तुमचे प्रोत्साहन वाढवू शकतात. या सप्ताहाच्या सुरुवातीच्या दिवसात तुम्ही बऱ्याच स्रोतांनी पैसे कमावण्यासाठी यशस्वी व्हाल. या काळात तुम्ही आपल्या नातेवाईकांनाही गरज पडल्यास कुठल्या आर्थिक प्रकारची मदत देऊ शकता. परंतु अशा लोकांना उधारी देऊ नका जे पैशाला वेळेवर परत करत नाहीत अथवा तुमचे धन यावेळी अडकू शकते. सिंह राशी, चंद्र राशीपासून शनी सप्तम भावात स्थित असल्याने कार्यक्षेत्रात आशंका आहे की सहकाऱ्यांकडून तुम्हाला काही धोका मिळू शकतो. यामुळे तुमच्या करिअरमध्येही ब्रेक लागताना दिसेल.
अशात तुम्हाला सुरुवातीपासून या सप्ताहात खोट्या आणि खराब लोकांच्या संगतीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह तसा तर मिश्रित परिणाम देणारा सिद्ध होईल, परंतु अधिक अंशरूपात तुमच्यासाठी ही वेळ सामान्यपेक्षा चांगली राहण्याचे योग दिसत आहेत. खास करून जर तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, चिकित्सा, विज्ञानविधी तसेच कायद्याचे, फॅशन डिझायनर, इंटेरियर डेकोरेशन इत्यादी विषयांचा अभ्यास करत असाल तर हा सप्ताह तुमच्यासाठी फायदेशीरही सिद्ध होण्यासोबत तुमच्यासाठी जीवनात पुढे जाण्यासाठी शुभ संधी घेऊन येत आहे. बऱ्याच जातकांना घरात या सप्ताहात सफाईच्या वेळात काही अशी किमती वस्तू मिळू शकते जी पूर्वी हरवलेली होती. त्याची प्राप्ती होण्याने घरातील वातावरण चांगले बनेल. सोबतच तुम्हाला घरात सदस्यासोबत हसी मजाक करण्याची संधी मिळेल. या काळात तुम्ही घरातील लहान सदस्यांना शिक्षणासाठी मदत कराल. सोबतच तुमचे मातापिताही तुमच्यावर गर्व अनुभूती करतील. यामुळे तुम्हाला आपल्या मानसिक तणावापासून सुटका मिळू शकते. या राशीतील लोकांना आरोग्य संबंधित समस्यांचा सामना या सप्ताहात अजिबात करावा लागणार नाही. स्वतःला मानसिक आणि शारीरिक तणावापासून दूर राहून ताजी फळे आणि पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. चंद्र राशीपासून अष्टम भावात राहू स्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला अचानक धनलाभ होईल, परंतु ही धनप्राप्ती खूप कमी काळासाठी असेल. म्हणून खास करून ते जातक जे काहीही गैरकायद्याचे कामाने जोडलेले आहेत त्यांना यावेळी कुठल्याही प्रकारची जोखीम घेण्याच्या आधी 1000 वेळा विचार करण्याची आवश्यकता असेल, अन्यथा तुम्हाला धनहानी होण्याची शक्यता आहे. कन्या राशी, जर या आठवड्यात आपला निर्णय आपल्या घरातील लोकांवर लादण्याचा प्रयत्न केला तर आपण असे केल्याने केवळ आपल्या हिताचे नुकसान होईल. म्हणूनच प्रत्येक परिस्थितीत संयमाने काम करत असताना तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. चंद्र राशीपासून शनी 6व्या भावात स्थित असल्याने या सप्ताहात तुम्हाला आपल्या करिअरमध्ये बरेच शुभ परिणाम मिळण्याचे योग आहेत. मग ते ऑफिसमधील राजकारण असो किंवा काही वादविवाद असो, तुम्हाला प्रत्येक समस्यापासून दूर राहून लागोपाठ तुम्ही यशाची शिडी चढताना दिसाल. तथापि तुमचे यश पाहून तुमचे शत्रूही तुमचे मित्र बनू शकतात. यामुळे कार्यस्थळी तुमचे भरपूर कौतुक होईल. जर तुमचा कुणी सहपाठी किंवा शिक्षकासोबत काही वाद चालू असेल तर या सप्ताहात तुम्ही त्या विवादाला संपवून त्यांच्यासोबत आपले संबंध उत्तम करण्याकडे प्रयत्न करताना दिसाल. यामुळे तुम्हाला शिक्षणात सकारात्मक परिणाम होण्यासोबतच वर्गात तुमची इमेज उत्तम होण्यास मदत मिळू शकेल. या सप्ताहात जीवनात चालत असलेल्या गोष्टींमध्ये तुमचा पारा चढू शकतो. त्यामुळे तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते आणि तुम्ही घरातील मुलावर विनाकारण राग काढताना दिसाल. अशात आपल्या स्वभावात सकारात्मकता आणा अथवा मुलांसोबत तुमच्या संबंधावर प्रभाव पडू शकतो. जर तुम्ही सरकारी क्षेत्रात काम करताना दिसत आहे तर हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि उत्तम राहणार आहे, कारण यावेळी तुम्हाला सरकारकडून लाभ आणि पुरस्कार मिळण्याची शक्यता कायम राहील. यामुळे तुम्हाला उत्तम स्तरावर नफा मिळेल. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.